नमस्कार मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण आपल्या चेहऱ्याची किंवा फेसची काळजी घेतो त्यासाठी आपण डॉक्टरांना कोणतं फेस वॉश वापरायचं, पिंपलसाठी कोणतं क्रीम वापरायचं, चेहरा उजळण्यासाठी कोणतं क्रीम वापरायचं, मॉइश्चरायझिंग कोणतं वापरायचं, असे भरपूर गोष्टी आपण चेहऱ्यासाठी किंवा केसांसाठी आपण उपयोग करतो आणि डॉक्टरांना विचारतो। पण मित्रांनो, ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट मी तुम्हाला ॲडवाइस करेल की ज्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याची किंवा केसांची निगा करता किंवा काळजी करता त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या इंद्रियाची काळजी घेतली तर मला वाटतं की जे काही लैंगिक समस्या आहेत त्या आपण होण्याच्या अगोदरच प्रिव्हेंट करू शकतो। आणि त्याच विषयावर आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे। मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षामध्ये 10 लाखांच्या वर रुग्णांना मी आनंद दिलेला आहे। मित्रांनो, लिंगाची काळजी घ्यायचं म्हणजे काय करायचं आहे, लिंगाची काळजी घेण्यासाठी मी तुम्हाला 3 ते 4 टिप्स देणार। त्या जर तुम्ही आजपासून जर सुरू केली तर डेफिनेटली विदिन अ 6 मंथ, विदिन अ 1 इयर तुम्हाला त्याचे रिझल्ट एकदम तुम्हाला दिसून येतील। तुमच्या इंद्रियामधील ताठरता वाढेल। त्यानंतर जेव्हा तुम्हाला इरेक्शन चांगलं पाहिजे तेव्हा त्याची तुम्हाला इरेक्शनसाठी मदत होईल। तर ह्या टिप्स काय आहेत त्याच्याबद्दल आज आपण थोडं जाणून घेऊया। मित्रांनो, सर्वात अगोदर इंद्रियाची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी इतकं तर मी तुम्हाला सांगितलं, पूर्ण शरीरावर वर्कआउट करणं गरजेचं असतं। कारण की इंद्रियाची हेल्थ ही हृदयावर, आपल्या मानसिकतेवर, याच्यावर पण आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमवर याच्यावर पण अवलंबून असते, हे तुम्हाला माहीतच आहे। तर लिंगाची काळजी घेताना तुम्ही रोज आंघोळ करताना त्याला स्वच्छ ठेवणं, प्युबिक हेअर काढून ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर तुम्ही ही सवय लावून टाकली, आंघोळीच्या अगोदर रोज सकाळी 10 मिनटं अल्फाजेनसारख्या ऑइलने जर तुम्ही हळू आणि थोडं मीडियम फोर्स लावून जर 10 मिनटं रोज मसाज केली तर डेफिनेटली त्याच्यावरचे रिंकल्स असतात, श्रिंकेज असतं किंवा व्हॅस्क्युलर न्यूरोपॅथी असते, तर ती कमी होण्यास तुम्हाला डेफिनेटली ही ऑइलची मदत होऊ शकते। आणि हे आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये, आयुर्वेदिक शास्त्रामध्ये पण याचं नमूद केलेलं आहे। दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल, जे घरच्या घरी तुम्ही करू शकता, दॅट इज द किगल्स एक्सरसाइज। किगल्स एक्सरसाइज म्हणजे जे तुम्ही पॉटी करता, जे गुद्वार आहेत त्या गुद्वाराच्या मसलला तुम्हाला आतमध्ये 1 2 3 बोलायचं आणि आतमध्ये ओढायचं आहे, त्याला होल्ड करायचं आहे आणि अजून सोडायचं आहे। 1 2 3 बोलायचं आहे, होल्ड करायचं आहे आणि अजून सोडायचं आहे। याला आम्ही म्हणतो किगल्स एक्सरसाइज। ही किगल्स एक्सरसाइज तुम्ही कार चालवताना किंवा ऑफिसमध्ये बसताना किंवा झोपताना केव्हाही दिवसातून 3 ते 4 वेळा तुम्ही जर केलं तर डेफिनेटली तुमचे पेल्विक फ्लोअरचे मसल आणि इंद्रियाचे मसल जे इरेक्शनसाठी काम येतात ते मजबूत बनवण्यासाठी डेफिनेटली मदत करतील। आणि तिसरी गोष्ट आहे, विना औषधी जर तुमच्या इंद्रियाची साईज आणि मेंटेन ठेवायची असेल आणि थोडीफार वाढवायची असेल तर डेफिनेटली तुमच्या आयुष्यामध्ये या व्हॅक्यूम थेरपी मशीनचा डेफिनेटली उपयोग होऊ शकतो। याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो। जसं की तुम्ही जिमला जाताना प्रत्येक मसलचं तुम्ही व्यायाम करता, तुम्ही बायसेप वेगळं करता, ट्रायसेप वेगळं करता, थाईजसाठी वेगळं करता, ॲप्ससाठी वेगळं करता। ते मसल तुम्ही काय करता, कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स करून त्या मसलला एक्सरसाइज करता आणि त्याच्यामुळं तिथं ऑक्सिजन जास्त वाढून, तिकडचं ब्लड सर्क्युलेशन वाढून डेफिनेटली तुमच्या पेनिसच्या हेल्थला मेंटेन ठेवण्यासाठी आणि पेनिसमध्ये आतमध्ये जे 2 रॉड असतात ज्याला आम्ही स्पंज म्हणतो, स्पॉन्जी टिश्यू ज्याला मी म्हणतो, ते स्पॉन्जी टिश्यू मजबूत करण्यासाठी आणि जास्त रक्त ॲब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी डेफिनेटली तुम्ही या व्हॅक्यूम थेरपी डिव्हाइसचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारे आणि सुंदररित्या तुम्ही उपयोग करून घेऊ शकता। हे इन्स्ट्रुमेंट वापरायला एकदम सोपं आहे, हे चार्जेबल आहे, हे माझ्या क्लिनिकला कुठेही अवेलेबल आहे। पण माझ्या मते, माझ्या 40 वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक रुग्णांनी आजार असो का नसो, ह्या व्हॅक्यूम थेरपीचा तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये जर वापर केला तर डेफिनेटली तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही, पण याचे बेनिफिट खूप तुम्हाला मिळतील। कारण याच्यामुळं तुमच्या इंद्रियाकडचा रक्तपुरवठा वाढेल, तुमच्या इंद्रियाची गर्थ वाढेल, तुमच्या इंद्रियाची थोडीफार लांबी वाढेल आणि केव्हाच जे आपण ते आकुंचन जे पावतो, जे आपल्या वयाच्या 40-50 नंतर, ती पण समस्यापासून तुम्हाला मुक्तता मिळू शकते।
म्हणून मित्रांनो, या 3 जर गोष्टी तुम्ही जर तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगलं इंद्रियाची हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी जर फॉलो केल्या, तर मला वाटतं कोणत्याही तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची गरज पडणार नाही. वयाच्या 60-70 वर्षापर्यंत तुम्ही नॉर्मल सेक्स करू शकणार अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद मित्रांनो. जर काही कॉमेंट असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मला केव्हाही विचारा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.